प्रेस दिलं. तुम्ही बघू शकता मी कढई तापायला ठेवली बघा. हे बघा आज मस्त डाळीची मी लाल मसूर घेतली बघा, अर्धी एक वाटी घेतली. ती भिजायला घातली होती, त्याची मस्त आमटी करणार आहे बघा. डायरेक्ट फोडणी कशी द्यायची ते शिकवते मी तुम्हाला बघा. लसूण, टोमॅटो, कांदा सगळं लागणार साहित्य सगळं घेतलंय बघा. आता हे कढई तापू द्या. तेल टाकते बघा 2 कढई. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वापरू शकता. आपल्याला डायरेक्ट फोडणी द्यायची. आपल्याला 10 मिनिटात शिजते बघा डाळ, कारण भिजायला घातली होती ना आपण. मोहरी टाकली बघा, चांगली तडकू द्यायची बरं का. ज्यावेळेस आपण टाकू ना मोहरी, चांगली फुटू द्यायची बरं का. तेलात फुटू दिली ना तर छान लागतं बघा. आता लसूण चिरून घेतलेला, चिरून घेतला. आता ठेचून पण घेऊ शकता बरं का तुम्ही. तेलात असं टक 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 त्याला होऊ द्यायचं. आता हे बघा, कांदा टोमॅटो एकत्र टाकायचा, चांगलं तेलात असं फ्राय करून घ्यायचं. तुम्हाला अजून एक दाखवते. डाळ आहे ना भिजलेली, त्यात अशीच टाकायची बरं का. चांगलं असं परतायचं. थोडा मध्यम रस्सा करायचा आपल्याला. कशी बघा. आता आपण चवीपुरतं मीठ टाकलं बरं का. बघू शकता. तुम्ही तिखट पण बघू शकता. एक मसाला, मटन मसाला, तांबडं, हळद, मसाला टाकलेला. आता तुम्ही हे आता आपल्याला असं चांगलं हलवून घ्यायचं. मला धरायलाच कोण नसतंय. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजलंय. तर आता एक जीव झालाय. आता आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता हे शिजू द्यायचंय बरं का थोडं. तुम्ही बघू शकता कसं शिजते अख्खी मसूर. इतकी सुंदर आमटी लागते ना याची. बघू शकता तुम्ही किती सुंदर डाळ झाली, कशी डाळीची आमटी झाली बघा. तुम्ही करून बघा रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. देशूला आमेन.